वामण्याचं घर उघडच आता वामण्याच्याच घरात पळतो जाऊ दे म्हणून हायला काय बा नुसतं बायकोला म्हणाय गेलो मला करून दे तर बायकोना काय फुकणी फेकून मारली आईला हात पाय चांगले वर उठवले चांगले काठीला हाणलं आईला अगं ब अख्ख्या तोंडाचा खोळखोळा केला रे अख्खे दात बायकोनं पाडून टाकले वाय आईला माझा जोडीदार वामण्याच म्हणलं वामण्याच वाचील मला म्हणून वामण्याच्याच घरात पळत आलो पण वामण्याच्या घरात कोणी दिसाना आता कुठं गेले कुठं नाही काय माहिती बा वहिनी वहिनी शांता वहिनी अरे कोणाचाच पत्ते नाही काय अशांता वहिनी आता आहे ना घरात तरी जाऊन पाहतो बा यांचा कुठं पत्ता आहे काही नाही कोण दरवाजा तर मोकळाच इकडे वहिनी दिसता इकडेही नाही अच्छा वहिनी गेली पुढं हाय इड तर कोणीच नाही आता जाऊ दे किती केलं तर मित्राचंच घर आहे काहीच म्हणणार नाही मा मित्र आहे मी त्याच्या आश्रयानंच मी त्याच्या घरात शिरलो येऊन नाही का ते शर्ट सुद्धा अंगावर घातला नाही तसंच पळून आलो बायकोला फक्त म्हणलं करून दे आईला काय हानी सुटली बाबा एखाद्या धपा धपरट टाकी सुटली आईला आलो पळून मला आहे ना आता पक्की थंडी वाजली आता आहे ना मित्राच्या आहे ना गादीवर झोपून घेतो कामला आहे इड जाऊ दे मरू दे काय कुणी माझा मित्र आहे ना मला खूप जीव लाईतो तो काय बिचारा म्हणणार नाही का रे का बरं झोपला येऊन तू त्याला सांगल भाऊ माई का आणि माय बायकोनं असं केलं आईला अशी नगाट बायको कोणाला नसावा बाबा अरे मी आता लग्न करून पस्तावा झाला मला अरे रे 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 आता आहे ना लय थंडी वाजली आता आहे ना मी घेतो गोनगाटून झोपून मरू दे बाई आले बाई मैत्रीण राहती माझी वरच्या मजल्यावर तिच्या पोराचा बर्थडे होता लय मस्त झाला वाढदिवस चला आता जाऊ दे घरी लय उशीर झाला 2-3 तास झाले तशी जायला होते मी बाया दार तर उघडच राहिलं वाटतं माकडून घाई का बाई काय बाई ये वाढदिवसाच्या याच्यात अशी घाई पळाले एक तर मला सुधरात नाही आणि गेले बाई पाटक्यानं म्हणले परत बर्थडे होऊन याला तर ती मैत्रीण म्हणशील या शांताला किती लवकर सांगितलं तरी ही काही लवकर येत नाही तिला राग आला असता म्हणून गेले घाई तर दरवाजा उघडा राहिला बाई चला आता दार तरी लावून घेते लय टाइम झाला मग आता 12 वाजत आले ती म्हण 12लाच केक कापायचा दुसरा दिवस लागतो म्हणले काप बाई 2-3 तास तिने रखडून ठेवलं आता ना लय झोप येऊ राहिली नुसते डोळे अडकू राहिले जेवण केलं तिच्या घरी केक खाल्ला आता मला एवढीशी सुद्धा वासना नाही आता जाते आणि लगेच झोपून घेते हे बी झोपेला असतील घरामध्ये यांना आता नाईट होती पण त्या कंपनीतून फोन आला नका येऊ म्हणा मग हे झोपेला असतील आता जाते आणि झोपून घेते बया यांना तर लय गाढ झोप लागली मी म्हणत होते ना थाकाच्या दिवसभर बी कंपनीत काम करावं लागत मग घेतलंय झोपून त्यांना म्हणले होते मला व्यवस्थित तुमची एक झोप झाली पाहिजे मला थोडा उशीरच होईल तर झोपले बाई काय गुरगाटून घेतला सगळा कामला बिमळा एक तर थंडीचे दिवस आहे अशी थंडी वाजती आता ना मी बी मस्त झोपते बाई आता यांच्या गरमाईला थोडी ब्लँकेट मध्ये मी बी लय गारटले बाई वरती राहती पार 4थ्या मजल्यावर एकाच बिल्डिंग मध्ये आम्ही पण वरती ना ते टेरेस मुळे लय गारवा येतो इड आमच्या घरात नाही येत बाई चला आता घेते झोपून काय झोप लागली बाई यांना
भया काय थंडी वाजती, मरणाचं गरम, मरणाची थंडी वाजू राहिली बाहेर, येत लय गरम गरम झाली बाई. का हो? मी काय म्हणून राहिले, तुम्हाला झोप लागली का लई? मी आले बर का बर्थडे वरून, आले म्हणले बर्थडे वरून. हा ते बया रोज नुसती धावपळ धावपळ चालू राहती. मला तुम्हाला वेळ देता येत नाही आणि तुम्हाला मला वेळ देता येत नाही. तुमचं थोडं हात दाबू का हो? हा तुमचं तुमचं अंग तर जसं गरम झाले बाई, थोडं डोकं दाबू का? नुसते हू करून राहिले बाई, फुल झोपात आहे बाई. यांना मरणाची झोप लागली. काय करणार आता, पोटासाठी करावं लागतं. मला लई झोप येऊ राहिली. अहो ते मी काय म्हणते, लागली काय ना बाई यांना झोप. थांबा थांबा थोडंसं पाय दाबते तुमचे. हा थोडी पाठ बी दाबून देते बर का, थोडी पाठ दाबून देते माग. झोपा तुम्ही, काही टेन्शन नका घेऊ, मी बी झोपते आता. थोडं बरं वाटतं का पाठ दाबल्यावर? का हो? थोडं बरं वाटतं का? दिवसभर तुम्ही थाका त्या तिला कंपनीत उभं राहावं लागतं. मस्त दाबू राहिले का पाठ कसा कसा? बया डोळ्यावर एवढी झोप आहे, नुसते हू करून राहिले. चांगलं वाटतं का पाठ दाबली तर? कंबर बिंबर दुखत बाई तुमचं बी. रोज मला सांगा त्या दाबून दे दाबून दे, पण मला बी अशी झोप येते. आज ते वाढदिवसाला गेले तर जशी झोप मोडच झाली, म्हणून म्हणले चालेल यांचं कंबर बिंबर दाबून द्यावं. वहिनी हा दाबा दाबा, मा बायकोना नाही कधी दाबलं. वहिनी? हा ना वहिनी. काय हो तुम्ही गगन भाऊजी? काय काय आमच्या बेडवर? अहो वहिनी ऐका तर खरी. असा विषय झाला, माझ्या बायको नाही ना मला खूप मारलं आणि ते मुकनी घेतली आणि अशी दातावर हेकून वाजली. 4 दात पडले. वहिनी एवढा टाइम कुठे जाऊन बसल्या होत्या तुम्ही? केव्हा येऊन झोपल्या महापाई तुमच्यापाशी? भाऊजी तुम्ही म्हणजे काही माझ्याच घरात येऊन मलाच प्रश्न विचार राहिले का? तुम्ही इकडं कश काय आमच्या बेड पर्यंत आले? आणि आले तर आले भया खुशाल मी तुमच्या कामात शिरले आणि तुम्ही गच पडून राहिले एखाद्या जनावरासारखे. मी म्हणले बा नवराच का काय? वहिनी त्यांना कंपनीला आज सुट्टी होती, मग ते झोपेला असतील म्हणून मी आले. थंडी वाजली मग बसले काय ब्लँकेट मध्ये आणि त्यांचे कधीचे हातपाय दाबू राहिले, चोळू राहिले. भया म्हणजे तुम्ही ते सगळं असे सूप करून राहिले भाऊजी. तुम्हाला लाज वाटते का भाऊजी? दुसऱ्याच्या घरामध्ये येऊन असे खुशाल झोपले आणि बारा आख चोळ चाळस तो असे शांत पडून राहिले एखाद्या जनावरासारखं करायची. मी म्हणले मानावरच आहे का काय उकारा देऊ राहिला तुम्ही असे घालपांड्यासारखं काय केलं भाऊजी? वहिनी 2 मिनिटं ऐका ना. काय 2 मिनिटं ऐका? तुम्हाला काही लाज आबरू काय आहे का नाही? म्हणजे नवरा समजून मी आले. एवढं सगळं तुम्हाला स्पर्श कळाला नाही का? काही बाई आपल्याला इकडे चुळून राहिली तिकडे चुळून राहिली, पाठ दाबू राहिली, तडक्याने एखादा माणूस उठता आणि खुशाल तुम्ही पडून राहिले. तुम्हाला मस्त गोड वाटत होतं वाटतं. लय मजा वाटायची वहिनी, खोट्या काला सांगू लय मजा. तुमचा हातच लय भारी असा मऊ मऊ लागला. भाऊजी तुमचं थोबड झोडी बर का मी आता. पण तुम्ही भाऊजी म्हणून मी तुम्हाला काही बोलत नाही. जाऊ दे बा मानावऱ्याचा मित्र आहे काय मग आमच्या घरी येत्या म्हणून मी काही बोलत नाही तुम्हाला आता. वहिनी काय मी येतो ना मी म्हणूनच तुमच्या आश्रयानं आलो मी, तर तुमचा नेमका दरवाजा उघडा होता. मग म्हणलं तुम्हाला आवाज दिला वहिनी वहिनी, मला आवाज दिला. त्याचा पत्त्या नाही तुमचा पत्त्या नाही. आलो मी गारातलो. माझ्या बायकोला फक्त म्हणलं करून दे. तिनं जेव्हा फुकणी टाकली आणि इड अशा लावण्या जोडल्या, तसाच येऊन इड तुमच्या ब्लँकेट गारातलो ना
तर मग हे ब्लँकेट होतं इडत झोपलो वहिनी. थांबा बाई तुम्ही गबासा थोडे माझ्या नवऱ्याला फोन करू दे. म्हणजे माझा नवरा गेला कुठे एवढ्या रात्रीचे. हा ते पाहा. हॅलो कुठे हो तुम्ही कंपनीत. का बरं तुम्ही तर आज सुट्टी टाकली होती ना. नाईटला जाणार नव्हते ना. झोपले होते ना घरामध्ये. मला म्हणत तुझा वाढदिवसाला अचानक फोन आला. अहो मग मला सांगायचं ना. हा मी वरती होते वाढदिवसाच्या याच्यात. आवाज दिला होता का. मला आवाज आलाच नाही. मग तुम्ही घाई घाई गेले का निघून. बरं बरं जाऊ द्या. तरी म्हणले दरवाजा का उघडा होता. तुम्ही दार बी उघडच ठेवून गेले. घाईमध्ये झालं का. साहेबाचा फोन आला. बरं बरं ठीक आहे. मग सकाळी कितीला यायचं. 9 वाजता का. बरं बरं या ठेव का मग. हा वा 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 भारी काम झालं. काय म्हणले भाऊजी. काय नाही तू कामावर आहे ना. माझ्या नवऱ्याने सुट्टी टाकली होती पण त्या मालकाचा अचानक फोन आला. अचानक फोन आल्यामुळे त्यांनी मग रात्रीचेच उठून गेले. ते म्हणा तुला लय आवाज दिला मी. वाढदिवसाचा कार्यक्रम चालू होता जोरजोरात. मला काय ऐकायलाच आलं नाही बाई. पण मी येडी. मला वाटलं मा नवरा झोपेले का काय. बाया काय मा हातून मोठं पाप घडलं. खुशाल मी तुमच्या ब्लँकेट मध्ये घुसले ना. वहिनी ऐक घुसल्या तर लई बरं झालं. काय म्हणतात. घुसल्या ना लई बरं झालं. बा माझे हात पाय दुखत होते ते तुम्ही दाबून दिले. हो म्हणजे मी काय तुम्हाला काय हात पाय दुखून दाबून देणार बाई वाटली का. आता वहिनी ऐका ना मी काय म्हणतो. या बा आता तुम्ही सगळं केलं. हात पाय दाबले. इकडून तिकडून इकडे सगळं चोळूनही घेतलं. ते गबासा काही बोलू राहिले. मला वाटलं का मानावर आहे का काय. ते म्हणून गेला असेल हात कुणीकडं दुसरीकडं. ऐका तुम्ही सगळं मा पाहूनही घेतलं चोळूनही घेतलं. बबनराव भाऊजी काय बोलू राहिले तुम्ही. जाऊ का वहिनी. तुम्ही चोरीत होत्या ना. मला लई मजा येत होती. लई मजा येत होती. अजून थोड्या वेळ पडून जायला लागत होत. हो वहिनी वहिनी माझी बायको ना असं कधीच तिनं दाबून नाही दिलं. हा का. हो काय बोलू राहिले तुम्ही पांच्यासारखं. त्या माझ्या मित्राचा तो आमन्या काय त्याचं नशीब येऊ. काय त्याची मालिश करते तुम्ही हो. ते मग आता नवऱ्याची मालिश करायच लागती बाई. आज त्यांना कंपनीत उभं राहावं लागतं. पण ते जाऊ दे बाई भाऊजी. ते मानले कस तरी झालं. आता असं झालं बाई तोंड दाखवायला जागा राहिली नाही. जर कोणाला कळालं माझ्या नवऱ्याला कळालं तर मला ठेशील ना. तो ठेवील का वहिनी कोणाजवळ म्हणायचं नाही या गोष्टी दोघांमध्येच. तुम्ही कोणाजवळ म्हणू नका बरं का. झाकली मूठ 1.25 लाखाची आता. अगं मा एवढा मित्र तो आमन्या तुझा नवरा त्याला नाही मानणार तर तू काय चावलं ती वहिनी. नवऱ्याला म्हणू नका नाही तर मा काही संसार परपंचाचं खरं नाही भाऊजी. वहिनी मी तुझा परपंच वाईट ते वाटोळ होऊन नाही देणार. हा काहीच नाही मानणार. तसे तुम्ही चांगले. आता या माय काही म्हणत होतं का नाही. पण ते न कळत झालं ना. नवरा समजून तुमच्याच ब्लँकेट मध्ये घुसले मी. जाऊ द्या वहिनी. आता मा बायकोना नाही करून दिलं तुम्ही देत्या का. काय करून काय करून देता का. काय काय करून लागत आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही नाही देणार का करून. हो भाऊजी तुमच्या बायको करून घ्या ना. मला काय म्हणून राहिले करून द्याल का. मी का तुमची बायको आहे का. अहो तिला लई वखत म्हणलं करून दे पण द्यायला ना ती. हा का. आपण तुम्हाला काय करून लागत आहे मोकळं तर सांगा. माझी वहिनी तुम्हाला माहित नाही का. आता मला कसं माहित राहणार तुमचं घरातलं नवरा बायकोचं. अहो तिला मी म्हणलो मला बॉम्बलाचं कालवण करून दे. हा का. म्हणजे तुम्ही बॉम्बलाचं कालवण करून मागत होते का भाऊजी. आणि मग त्याच्यावरून तिने तुमच्या फुकणी फेकून मारली का. तेव्हा फुकणी फेकून मारली लावून चांगल्या हाणल्या वहिनी. अहो एवढंच काय अवघड जागी सुद्धा मारलं. ते आता तुम्हाला दाखवलं असतं पण बाई माणसाला काय दाखवणार आहे. हा का. म्हणून मी घाबरून तुमच्या घरात पळून आलो. हा का. म्हणजे तुमचं ते बॉम्बलाच्या भाजीवरून भांडण झालं का. हो. बरं मी काय म्हणते भाऊजी आता काय करा माहितीये का. झाले ना बाई तुमचे भांडणं सगळं विसरून जा.
अरे बाई नवरा बायकोचं कुठं कटामटी चालू राहत्या. हा. तुम्ही ना आता तुमच्या घरी जा आणि तुमच्या बायकोला म्हणा दे मला बॉम्बलाची भाजी करून जेवा खावा आणि बायकोला चांगलं प्रेम द्या सुखात संसार करा बाई. माझ्या डोक्याला तर इतकं टेन्शन झालं तुम्हाला सांगते भाऊजी. तुमच्या ठिकाणी दुसरा माणूस असताना बाई माझ्या नवऱ्याचा मित्र नसताना तुम्हाला सांगते आता एवढ्या रात्रीच्या पोलीस स्टेशनला त्याची गच्ची धरून नेलं असतं त्याच्यावर केस केली असती असं ठेसला असतं ना त्याला त्याच्या आईचं दूध आठवलं असतं एवढं मारलं असतं भाऊजी मी. हा तुम्हाला सांगते पण आता काय आता चुकी तुमची नाही चुकी माई नाही. तुम्ही येऊन झोपले आणि मी तुमच्या ब्लँकेट मध्ये शिरले आणि मला वाटलं माझा नवराच आहे का काय. आता कोणाला बोलत आणि कोणाला म्हणत्या झाकली 1.25 लाखाची. हा झाकूनच धरा वहिनी. पण तुम्हाला एक माहिती पण ते मला पटलंच नाही बाई. वहिनी ते 10 वखत पटलं नाही ते द्या सोडून. तुम्हाला एक माहितीये का पण तुम्ही जेव्हा असं चोळलं ना मला लई असं चोळलं ना लई गोड वाटलं. हा का तुम्ही जा बाई भाऊजी आता ते पांचट सारखं काही बोल नका येणं तुम्ही निघा बरं आता. वहिनी ऐका ना मी काय म्हणतो ऐकला गेला का मा मित्र मी येत जाऊ का घरी तुमच्या पण मापाशी हा मग मापाशी काय येतं पण तुम्ही घेऊ ना थोडी चोळा चाळी करून. हो भाऊजी तुम्हाला काय लाज वाटते का मी तुमच्याशी चांगलं बोलून राहिले म्हणून तुम्ही काय गैरफायदा घेऊ राहिला का. माझा नवरा तिकडे कंपनीत गेलाय मी काय बिगर नवऱ्याची का मला काही चोळा चाळायला कोणी नाहीये का इकडं. हा खुशाल म्हणून राहिले जाऊ का तुमच्या बायको काय सगळ्याला धरून घेऊन हा जेवढे राहिले तेवढे दात तिला म्हणाल पाडून टाक याच्यामुळे बायको तुम्हाला खोकणी घेऊन माई बायको तर नेसती वावदानाचे मना भाना इंडत ते अहो भानाभानाच करत मग तुमच्या अशा वागण्यामुळे ती भानाभाना करीत असेल. तुम्ही मला डायरेक्ट म्हणून राहिले का मित्र नसला का मी येतो मग थोडं चोळाचाळी करू म्हणजे तुम्हाला काही लाज आहे का नाही. पुढे ठेवली तुम्ही लाज का वापून खाली का. वहिनी तो रातचा नाईटला जातो म्हणून विचारलं. तुम्ही आता नीट बोला बरं का नाही तर तुम्हाला येणं आता कुत्रीच्या आईने ठेसून काढील मी. तुम्हाला काय वाटत असेल तुम्ही आता उठा आणि शिस्तीत रस्त्याला लागा आणि जर आजपासून आमच्या दारात आले तर विचार करा. मग तुमचा जरी मित्र आहे ना मानावरा तुमची त्यांची दोस्ती तुटली आजपासून. मी आता यातलं काही सांगत नाही त्यांना पण तुम्हाला सांगते आजपासून आमच्या दारात यायचं नाही आमच्या आश्रयाने यायचं नाही. झाली ना माझ्याकडून चूक. वहिनी तुम्ही मला ना लई काय बोलल्या मी ना आता मायाच मित्राला सांगतो का वामनराव तुझी बायको ना माझ्याच ब्लँकेट मध्ये येऊन शिरली. थांब जातो मी पण त्याला सांगतो. तुला काय वाटलं बर का वहिनी जातो आता फार मी सांगणार. मी काय म्हणते भाऊजी तुम्ही चालले का थांबा ना असं काय बाई रागाने जाऊन राहिले तुम्ही. रागानं म्हणजे तुम्ही मी चांगलं म्हणलो तो तिकडे गेला का बोलवा तुम्ही मी जर असं म्हणलं होतो तुला ठोईल का वहिनी. मला ठेवणार नाही मग असे तुकडे करून कुत्र्याला खायला घालतील ते मला लगेच म्हणशील तो पाहिलं का थोडं बांधून तो आई बापांक जाय तू काही चाळे करून राहिली का म्हणशील म्हणजे लोकांच्या ब्लँकेट मध्ये घुसती का मी कुठं कमी पडलो तुला असं बोलतील होते. मी काय म्हणते माहिती का भाऊजी बाईला बाई झालं गेलं गंगेला मिळालं तुमच्या पाया पडते बाई. आता आहे ना तुम्ही तुमच्या घरी जा आणि माझ्या नवऱ्याला काही म्हणू नका आणि ना तुम्हाला सांगते भाऊजी हे 4 भिंतीच्या आडच राहू द्या नाही तर माझ्या परपंचाचं वाटोळ होईल. तोंडाच्या बाहेर एक शब्द नका येऊन देऊ. नाही येऊन देणार मग वहिनी मी ना एक शब्द सुद्धा कुठंच मानणार नाही आणि घराच्या बाहेर कुठंच येणार नाही शब्द. पण एक मी म्हणणार नाही पण त्याच्या बदल्यात तू काय देशील मला वहिनी. ते तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडून. काय पाहिजे मला तू कोणी ना जे लागतं ना तेच दे. काय लागतं तुम्हाला. मला तो कोण फक्त काही नको प्रेम लागत प्रेम बर का प्रेम लागत का म्हणून माहितीये का ते प्रेम माझ्या बायकोकून मिळत नाही म्हणून मी तो काढलो. बाया तुम्ही लईच मोठं साखर टाकलं बाई. आता प्रेम देणं म्हणजे काही तोंडाची गोष्ट आहे का भाऊजी आणि त्यांना कळालं तर मग काय करायचं. काय म्हणते तुम्हाला जर मी प्रेम दिलं तर तुम्ही कोणाला काही म्हणणार नाही ना. मग
कोणाला सांगणार नाही ना, माझ्या नवऱ्याला नाही कोणाला. वहिनी तुमची शपथ घेतो हा एवढ्या माणसाला नाही का पोराला सांगणार नाही. हा का? हो प्रेम तर महत्वाचं आहे ना. वामण्याला तर सांगणारच नाही. तीच नाही मी मरल तरी वामण्याला सांगायचो नाही. हा का? हा वहिनी हा तेवढंच आहे ना, एकदा फक्त मला लावून द्या. हा का? हा हा ते बरं बरं ठीक आहे. ते थोडं लवकर उरकून मग निघून जा बरं का. हा. परत माहिती वाकड्या नजरेने पाहू नका बरं का. कधीच नाही हो. बरं. घेऊ का ब्लँकेट? ते हा 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 हे बा या मग. तुम्हाला जर प्रेमानं करून द्यायचं असेल तर द्या. प्रेमानेच म्हणते ना मी. गुतत काय बोलू नका वहिनी. हा नाही नाही गुतत कुठं हा मी काय कोणाला म्हणणारा माणूस नाही. मी मला हा बया काय करून बसले मी. काय वहिनी काही नाही काही नाही. चला पदा ना मग. वहिनी हा लय भारी वाटत. हा माय बायको असं कधीच प्रेम देत नाही. हं? चला वहिनी तुमच्यावर चान्स भेटला मला. हा का? हा ना हो. जाऊ द्या तुम्हाला छान वाटतंय ना. लय भारी. हा. बरं मी काय म्हणते आता सोडा ना. एक तर मानावरा यायचा टाइम झाला आता उजडत आलंय ना. चला वहिनी हा. हो घामच निघतो तुमच्या अंगावर. निघाला का तुमचा हो घाम? निघाला ना हो. बरं मी काय म्हणते तुम्ही आता खुश झाले ना. वहिनी मी लय खुश झालो. हा आता कोणाला काही बोलला का बरं का. अगं तुला जर तुमच्या वाटलं तर परत पाय सुद्धा धरते मी. वहिनी हा. मी तुझे धरतो हा बर का. हा. पण मी कोणाला म्हणणार नाही. बरं तुम्ही मला खुश केलं ना वहिनी. हा. एवढंच माझ्या शरीराला पाहिजे होत. हा का? बाकी काही नको. बर बर आता जा मग तुमची बायको वाट. येऊ का? हा भांडू नका बरं का परत. नाही नाही हा. बाय. आणि असं आमच्या घरात येऊन घुसू नका. हा आहो. म्हणजे तसे या तुम्ही वेळे काळेला. हा आणि जा मग. हा जाऊ का? हा. आणि तुम्ही सुद्धा म्हण नका कोणाला काही. नाही हो मी कश काय म्हणाल बाबा 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 म्हणू नाही म्हणून तर तुम्हाला एवढं शरीर दिलं मी बाबा टावं वहिनी, नाही कश काय. येऊ का? हा या मग. एक पप्पी द्यायचंय का? ते आता जाऊ दे ना. आता घेतल्या ना तुम्ही पप्प्या. नको नाही नाही आता या मग. हा येऊ का? चाललो हं वहिनी. हा. आता नाही येणार. हा हं? बया गेला का हा मानावऱ्याचा मित्र. कसं दार उघडं राहिलं. ये गाई गाई कंपनीत गेले. कसा हा मेला येऊन झोपला. याचा मुडदा बसावला याचा. आणि खुशाल मला म्हणू राहिला माय बायको प्रेम नाही देत. मला प्रेम दिलं. मला प्रेम द्या. आणि दिलं ना बाई न्या. नाही तर मी लगेच माझ्या मित्राला वामण्याला सांगल. बाई जर यांना सांगितलं असतं त्या मेल्यानी तर माझ्या संसाराचे 12 वाजले असते. यांनी मला 1 सेकंद सुद्धा ठेवलं नसतं. पण जाऊ दे मरू दे. प्रेम दिलं तो म्हणा आता मी कोणालाच काही म्हणणार नाही. मरू दे बाई. नाही तर लई डोक्याला टेन्शन झालं असतं. जाऊ दे मरू दे. गेला निघून. काय डोक्याला ताण झाला. सगळी चूक माझ्याकडूनच झाली. बोलता येईना म्हणता येईना. आता असं टेन्शन वाढलं. झोपून घेते बाई आता घडीभर.